हीच आहे ती गुहा जो की आडवाटेवरला म्हसोबा म्हणून ओळखला जाणारा. आणि आत्ताच 1-2 वर्षामध्ये इथं बुद्धांची मूर्ती आणून बसवली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. आमचा अधिराज आत्ता उठलाय. काय इतिहासचा अभ्यास करायला आत्ता उठलाय ह्यो, आत्ता 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 उठलाय ह्यो. भावाचं डोळे सुजल्यात. डोळे बघ. अभ्यास करून करून भावाचं डोळे सुजल्यात. एवढा अभ्यास केलाय आज. काय करायचं आहे? काय करायचं आहे? कुठं टाकायचं आहे? कशात टाकायचं आहे? डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. फ्रीजला फ्रीजला नाही हो, वॉशिंग मशीन वर आहे. बाबासने आमच्या त्यांचं जॅकेट टाकायला होतं वॉशिंग मशीनला धुवायला, आणि बाबा म्हणतात फ्रीजला टाकतो. टाकतो बाबा फ्रीजला टाकतो म्हणलं. हे म्हणा असं फास्ट म्हणा, फास्ट. कच्चा पापड. फास्ट म्हणा की अपने घर जाना है. अहो इकडे सो गाईज, आता आम्ही चाललोय पन्हाळ्याला. कारण आत्ताच मगाशी बसल्या एक स्क्रोल करत होतो इंस्टाला, तर एक रील आली पन्हाळ्यावरती. एक भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. गावाकडे आम्ही असलं काय तर ऐकायला मिळते. तर विषय असा आहे की मी आता स्क्रोल करत होतो इंस्टाला, आणि जस्ट मला एक रील आली की पन्हाळ्यावरती एक गुफा आहे. तर ती आजपर्यंत कुणी अशी एक्सप्लोअर केलेलं नाही. तर म्हटलं आपण जाऊ, जवळच आहे पन्हाळा आपल्या गावातून. सो म्हटलं जाऊ आणि एक्सप्लोअर करू, बघूया आपण ही गुफा कशी आहे काय, आणि त्याचा थोडाफार इतिहास जाणून घेण्याचा पण प्रयत्न करणार आहे. सो गाईज, फायनली किल्ले पन्हाळगडावर पोचलो आणि त्या स्पॉटला आम्ही आलो. मला ॲक्च्युली माहीत नव्हती ही गुहा, बट माझ्यासोबत आहेत पाटील सर आणि स्वप्नील भाई. यांचं पाटील सरांचं पण नाव स्वप्नीलच आहे. 2 स्वप्नील आहेत आपल्यासोबत आज. 2 स्वप्नील. सध्या आम्ही पोचलो इथं, आणि गुहा इथं कुठं दिसतंय का बघा तुम्हाला, ती आहे तिथं. सरजी जायचं? चलो, हीच आहे ती गुहा म्हणण्यापेक्षा ही लेणी आहे सर. चला, पहिला तुम्ही चला, फुटेज पण घे. आपल्याला माहित नाही. सो गाईज, आपण आता एंट्री करतोय, आणि ह्याच्या पायऱ्या बघा केवढ्या मोठ्या आहेत. हो हे लागल हवी. कसलं गार वाटायला लागलंय बघ की. इथं येऊन बसू वाटायला आता, म्हणजे उन्हाचं. इथं ध्यान धारणा करायसाठी एक रूम होती असं एक अंदाज येतोय. पब्लिक पूर्वी इथं कचरा टाकत होतं, नंतर ही एक्सप्लोर केल्यानंतर ना बुद्धांची मूर्ती इथं बसवली, जेणेकरून इथं कोणी व्यसन करू नये, कचरा टाकू नये. वर्ण उजेड येण्यासाठी, ध्यान धारण्यासाठी होतं. इथे एक पाण्याचं टाकं होतं, त्यातनं पाणी वगैरे पण शुद्ध मिळत होतं. गाईज, ही जी लेणी आहे, म्हणजे मोस्ट ऑफ दी लोक गुहा म्हणतात, पण ही लेणी आहे जे की आपल्या पाटील सरांनी त्याच्यावर अभ्यास केला आहे भरपूर, आणि ते आपण जाणून घेणार आहे या लेणीबद्दल काय विषय आहे. सो ही लेणी जी आहे ती बौद्धकालीन लेणी आहे, आणि ह्याचं स्ट्रक्चर बघा आपण कसं आहे. हा जो दगड आहे हा जांभा दगड आहे, आणि वरती इथून ओपन आहे उजेड येण्यासाठी. प्लस इकडं आतमध्ये एक खोली आहे छोटीशी. इथं आवाज कसला घुमतोय बघा, आणि एवढं गार वाटते इथं, AC लावल्यासारखं इथं गारवा जाणवतोय. सो ही अशी हे इथं लाईट नाही आहे, सो
बघायला थोडा प्रॉब्लेम होईल. ही एवढीच खोली आहे इथं. त्यानंतर इथून पुढे गेल्यावरती ही मेन एंट्री आहे इथून आत. प्लस इथं पाण्याचं सोर्स आहे, म्हणजे इथं पाणी वगैरे कुठून तरी येते वरून, तिथं तुम्ही बघू शकता. प्लस इकडं बुद्धांची मूर्ती आहे समोर. इथं ही जी लेणी आहे त्याचं अवशेष काही इथं साईडला सापडलं, त्यामुळं ह्या लेणीचा शोध मिळाला. त्यामुळे इथली साफसफाई पूर्ण केलेली आणि फायनली ही संपूर्ण लेणी आपल्याला आज बघायला मिळाली. इथं मी ह्याचं लोकेशन तुम्हाला एक्सप्लोअर करणार नाही आहे, पण पन्हाळ्यावरतीच आहे, पन्हाळगडावरतीच आहे. सो हां, अधिक माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊया. सो गाईज, आपल्यासोबत आज आहेत पाटील सर, जे की मागच्या काही पन्हाळ्याच्या व्लॉगमध्ये किंवा मागच्या काही व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. तर पाटील सर आज आपल्याला इथली थोडीफार माहिती देणार आहेत आणि ह्या लेण्यांचा थोडाफार इतिहास आपण त्यांच्याकडनं समजावून घेणार आहे. ही लेणी कधीपासून आहे किंवा कधी ह्याचा शोध लागला? रिसेंटलीच कसं याचा अजून अभ्यास केलेला नाही, पण किल्ला बांधून जवळपास हजारो वर्षे झालेत. कारण का दुसरा राजा भोजच्या काळात किल्ला बांधलाय. त्याच्या अगोदर बौद्धकालीन किंवा पांडवकालीन या लेण्या असतील असा एक अंदाज आहे. म्हणजे पन्हाळ्याचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वी किंवा मागे जातो. या लेण्या आतापर्यंत कोणाला माहितीच नव्हत्या. या काही कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये होत्या. या काही रिसेंट आता एक 5 ते 10 वर्षांमध्ये थोड्या पुढे आलेत आणि आत्ताच 1-2 वर्षांमध्ये इथं बुद्धांची मूर्ती आणून बसवले, जेणेकरून इथं कोणी चुकीचं काही करायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पन्हाळ्यामध्ये बांधकाम वगैरे किंवा इतर क्षेत्रामुळे हे लेण्या दिसून येत नाहीत. आताही बऱ्याच लोकांना ही लेण्या कुठे आहेत हेच माहिती नाही. इतिहास असं सांगतो की पूर्वी कोकणातनं यायला वर जाण्यासाठी वाटा होत्या आणि कोकणातनं वर येत असताना लोक नदीच्या काठाने यायचे आणि नदीच्या काठाला डोंगर रांगेमध्ये काही ठिकाणी स्टे करायचे, त्याच्यासाठी लेण्या बांधायचे. आता जर कोकणातनं वर बघितलं आपण तर गगनगिरी महाराजांचा मठ आहे, तिथं काही लेण्या आहेत. त्यानंतर इकडनं मसाई पठाराकडनं जर बघितलं आपण तर मसाई पठारावर खूप उत्कृष्ट लेण्या आहेत. त्यानंतर पोहाळ्याच्या लेण्या आहेत. मग मधल्या पॅच मध्ये कुठंच लेण्या आपल्याला दिसून येत नाहीत. मग मधल्या पॅच मधल्या ह्या लेण्या आता जर आपण नीट पाहिलं तर ही चेन आहे. पुढे पोहाळ्यापासून पुढे गेल्यानंतर कुंभोज मध्ये पूर्वी लेण्या होत्या असं म्हणतात. म्हणजे आपली जी नदी आहे, इकडे वारणा नदी असेल, इकडे पंचगंगा नदी, याच्या मधला जो वाटा आहे या वाटेमध्ये स्टे करण्यासाठी बांधलेल्या लेण्या आपण म्हणू शकतो. ओके, तर सरांनी 2 मिनिटातच अवघ्या चांगली माहिती सांगितली आणि 2 मिनिटातच आम्हाला इथला संपूर्ण इतिहास समजला आहे. सो गाईज, आता आम्ही आलो आहे म्हसोबा मंदिर बघायला, जे की पन्हाळ्याचा राखणदार म्हणून ओळखलं जाणारं म्हसोबा मंदिर बघणारा सर घेऊन आलेत. आला ह्या स्पॉटला पहिल्यांदाच आलो आहे सर, हे कडावरची. हां, ही पायवाट बघा. इथून आता आम्ही जाणार आहे खाली. मंदिर तिथं आहे काय सर पुढं? लगेच ओळखलं मला. चला की पहिला तुम्ही, म्हणजे तुम्ही पडला तर आम्हाला मागच्या मागे थांबायला येईल. साहेब भाई हळूया. अशा नवीन नवीन गोष्टी सरांमुळे आम्हाला बघायला मिळतात. त्याला धर. सो गाईज, हे आहे मंदिर, ओपनली आहे म्हसोबाचं मंदिर, जो की आडवाटेवरला म्हसोबा म्हणून ओळखला जाणारा. कसलं भारी नक्षीकाम केलं. गाईज, आपण 2 स्पॉट आपल्याला सरांनी एकदम भारी सांगितल्यात आणि दाखवल्यात. सो असंच नवनवीन ब्लॉग आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.